माझ्याकडे पैसे नाही येत. तुम्ही तर लगेच मनावर घेताय डॉक्टर. मी आपलं प्रेमानं सांगत होते तुम्हाला. मी तुम्ही म्हणताय ना त्याच मार्गाने जाईल. पण डॉक्टर मी खरंच लय कर्जात बुडाली हो. मला पैशाची गरज आहे. प्लीज मला किती लय पाहिजे. किती 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 पैसे हवे तुला? हा? किती पैसे? 2 लाख? 20 लाख? नाही, मग 2 कोटी. 2 कोटी. 2 कोटी. किती? 2 कोटी. 2 कोटी रुपयावर किती शून्य असतात हे माहितीये तुला? तुझा मेंदू खरंच चारायला गेला की बंद पडलाय? एवढे पैसे माझ्याकडे कुठून? मी तुला कोण वाटतो? कोण ग? मी काय करतो इथे? माझ्याकडे खरंच सोन्या चांदीची खाण आहे. माझ्याकडे नाहीये तेवढे पैसे. तुम्हारे लिए बाय हात का खेळ है ये. तुमच्याकडे नसतं तर कोणाकडे असणार पैसा? टिंपल आहे बघ, तू ज्या आधी डॉक्टरला समजत होती तो आता मी नाही येत. मी टेलर आहे आता. डॉक्टर वेगळी कामं करायचा, मी वेगळी कामं करतो. इथे मी टेलर, इथे माझ्या पाठीमागे एक फॅमिली आहे, एक बायको आहे. आधी जे काम करत होते आता मी करत नाही. माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे टिंपल. मी खूप साधा माणूस आहे, सभ्यपणे जगतो सध्या. नाही वाल्याचा वाल्मिकी होऊन गेला हो. तुम्ही देव माणूस आहे ना. तुम्ही आयुष्यात नाही सुधरू शकत. हा, ह्या गावातल्या बायका काय उगाच नाही गायब झाल्या. आणि काय त्या लालीशी लग्न केलं म्हणजे लगेच काय बायकांचा नाच सोडला वे तुम्ही? त्या लालीबद्दल कसं कळलं तुला? कसं कळलं? कोण आहे? म्या डिम्पल. डिम्पल को सिंपल नाही समजणे का? डिम्पलला सगळं काय माहित असतं. कळलं का? हा गोपाळ कोण आहे? हा गोपाळ कोण आहे? हा गोपाळ कोण आहे? ज्याचं नाव लावून तुम्ही या गावात फिरताय. कुठे आहे तो गोपाळ? हा, का त्याला पण वर पाठवला? या बोलायला लागल्यावर घाम फुटायला लागला ना तुम्हाला. तुम्हाला माहिती तुमची अख्खी कुंडली काढली आम्ही. जेवढं त्या पोलिसांना माहित नाही ना तेवढं मला माहित आहे. आलं का ध्यानात? त्याला सांगितलं सगळ्यांना घेऊन इकडे ये. लालीताई, लालीताई. लकी भाऊजी. भाऊजी काय झालं? असं अचानक इकडे का आलात? लय महत्वाची बातमी सांगायची तुम्हाला. एवढं काय महत्वाचं आहे? बरं चला तिकडे चला. हे बघ डिंपल, त्या गायब झालेल्या बायकांशी माझा काही संबंध नाही. जगातल्या बायका रोज गायब होतात. आता त्या सगळ्या बायका ज्या गायब होतात त्या सगळ्याच्या पाठीमागे माझा हात आहे का? तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी जी आधी कामं करत होतो ती सगळी बंद केली आहेत. तू अजूनही मला जुना डॉक्टरच समजतेस. मी आता खूप शांतपणे सभ्य माणसाप्रमाणे जगायचं ठरवलंय. माझ्याकडे देवा शपथ पैसे नाही आहेत. आपली ओळख आहे, सगळं मान्य आहे. तुला एक काम करतो, एवढे पैसे नाही, मी थोडीशी मदत करीन. कालचा जो काही धंदा झाला त्यातले 500 रुपये देईन, तेवढंच गाडी खर्चाला होतील. तुम्हाला काय आयरे गैरे वाटले? म्या का वर्गणी मागणारे वाटले? 500 रुपये देतो, 200 रुपये देतो. मला 2 कोटी रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि ते घेतल्या बिगर मी इथनं जाणार नाही. तुम्हाला माहित आहे ना डॉक्टर, डॉक्टर तुमच्याशिवाय कोण नाही मदत करू शकत मला. तुम्ही नाही पैसे देणार तर कोण देणार आहे मला डॉक्टर? अहो तुमच्यामुळं मी माझी स्वतःची जिंदगी बरबाद केली आहे. तुम्ही गेलात पळून. हा, त्या कातरवाडीतले पोलीस माझ्या मागं लागले. गावात बदनामी माझी झाली. आणि राहिलं काय? त्या दुकानातल्या गोळ्या फक्त राहिल्या. तुम्ही तर मस्त मजा मारताय. माझा विचार गेला का? तू काय म्हणाली होतीस दुकानात? तुझ्याकडे माझे पैसे आहेत, कुठे आहेत ते? मग ते मला बघायचं होतं तुम्ही डॉक्टर आहे का नाही. नाही पैशानं नाक दाबलं की तुमचं कसं तोंड उघडतं ना, म्हणून बोलले होते मी. डॉक्टर तुमच्या हिस्स्यातलं मला थोडं पैसे द्या. मी तुम्ही म्हटलं त्या मार्गाने लगेच निघून जाते. काय पैसे 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 लावले आल्यापासून? 2 करोड रुपये का घेतलेस तू? कोणी घ्यायला सांगितले होते? मी सांगितलं होतं का? कोणी सांगितलं होतं म्हणजे? तुम्हाला माहित आहे ना माझे स्वप्न किती बडे बडे होते. मी ठरवलं होतं
आयुष्यात मोठी हिरोईन व्हायचं, चिकार पैसा कमवायचा, मोठा फ्लेक्स लागणार माझा पिक्चरचा, मग थिएटरात मी, पेपरात मी, करोडपती. पण ते मेलं, ते डायरेक्टरने माझा पैसा घेऊन पळाला. बास 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 बास, तुझी नाटकं बंद कर. तुला मी सांगितलं होतं हिरोईन हो म्हणून. मी बोललो होतो कधी? तुला हौस होती, आता भोग. आता नाही येत माझ्याकडे पैसे. डिंपल आहे बघ, माझं डोकं आधीच आऊट झालंय, आधीच खराब आहे. तू डोक्यात जाऊ नकोस. जर माझ्यातला देवीसिंग पुन्हा जागा झाला तर तुला माहिती आहे. क्रिशला पण माहिती आहे मी इथं आहे ते, आणि त्याला सांगितलंय म्या, जर 15 दिवसात मी नाही आली तर समजून जा. भाऊजी, काय झालं? एवढं काय महत्वाचं बोलायचं होतं? लालिताई, मी आज गोपाळला परत एकदा दुकानातून बाहेर जाताना बघितला. तुम्हाला सांगून नाही गेले का? नाही म्हणजे एक कूर गेल ते दुकानावर. मला वाटलं आधी गिरायकच असेल. मग बराच वेळ दोघं काहीतरी बोलत राहिले. मग गोपाळ आतल्या खोलीत गेला, पोरगी पण गेली. थोड्या वेळाने ती बाहेर आली, तिच्या मागं गोपाळ बाहेर आला. मग ती दुकानात निघून गेली. पण मग थोड्या वेळानं गोपाळनं दुकान लावलं, तो पण त्या पोरीच्या मागं गेला. कोण होती पोरगी? काय माहित नाही, म्हणजे मी पण पहिल्यांदाच बघितली तिला गावात. माझा नवरा नाही सुधारणार. भटक्या नवऱ्याला किती पण जीव लावा, उकिरडं हुंगल्याशिवाय ना त्याला चैन नाही पडणार. आणि लालिताई, गोपाळनं माझं नरड पण धरलं आज. म्हणजे मला धमकीच दिली त्यानं, जर इकडचं तिकडं काय केलं तर बघच म्हणून. मी तुम्हाला म्हणलेलं, त्याला 100% संशय आलाय माझ्यावर, की मी तुम्हाला सगळे येऊन सांगतोय. काय करू मी ह्यांचं? आता हे परत काहीतरी घोळ घालतील, परत कशात तरी अडकतील, परत ह्यांना वाचवायला जीवाचा आटापिटा करायला लागेल मला. नाही, असं नाही होता का? मग हे आता सगळं सुरू व्हायच्या आधीच ह्यांना आवराय पाहिजे. चला. कुठं? मला दाखवा हे कुठं गेले. आता तुम्ही कुठं चाललाय आत? मी डबा घेऊन येते त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना संशय नाही येणार. आणि तुम्ही इथं नका थांबू, तुम्ही रस्त्याला जाऊन थांबा, मी तिकडे येते. हां, ठीक आहे. आता मी तुम्हाला एकदम प्रेमानं आणि शांततेत सांगते, आणि शेवटचं सांगते, मला माझ्या हिश्श्याचं पैसे द्या. मी आत्ता इथून लगेच अशी निघून जाते. डिंपल, मी सुद्धा तुला तेवढ्याच प्रेमानं सांगतोय, माझ्याकडे नाही आहेत पैसे. माझ्याकडे जे पैसे होते, दागिने होते, ते माझ्या बायकोने माझ्याकडनं हिसकावून घेतले. महासंशयी बाई घेती, तिला आधीच माझ्यावर संशय आलाय. असं तुझ्याबरोबर जर तिने मला इथे पाहिलं ना, माझी वाट लागेल. माझी वाट लावेल, माझी वाट लावेल. काय होतं तुम्ही, काय झालं तुम्ही? हा, डॉक्टर होते डॉक्टर, आणि आता बायकोचा बैल सारखं माझी बायको माझी बायको माझी बायको चाललंय. मला बायकोचं बिकोचं काय माहिती नाही, मला माझं पैसे पाहिजे पाहिजे. हे बघ डिंपल, इथं गावात मला इज्जत आहे. इथं कोणी आलं, कोणी पाहिलं तर काय तू वेगळा संशय करतील. तुझा माझ्याकडे नाही आहेत पैसे. मला पैसे पाहिजे, त्या बिगर मी हात सोडणार नाही. डिंपल, हात सोड. नाही, डिंपल, हात सोड. नाही सोडणार. पैसे द्या. डिंपल, हात. डॉक्टर, मी शांत आहे म्हणजे माझा अंत झाला समजू नकोस. आणि फार वेळ शांत बसायला मला संतही समजू नकोस. माझ्यातला देवीसिंग पुन्हा जागा करू नका. मी आधी पैसे घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. थांबा थांबा, पैसे द्या मला.